महाराष्ट्र हा जसा सह्याद्रीच्या रांगा गडकिल्ले यांनी वेढलेला आहे तसाच तो देवदेवतांच्या मंदिरांनी सुद्धा नटलेला आहे। आज आपण अशाच एक हाकेला धावणाऱ्या नवसाला पावणाऱ्या एकविरा आईच्या मंदिराचे बाईक रॅलीने दर्शन घेणार आहोत। नमस्कार मंडळी, सुप्रभात। मी प्रशांत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एका नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये। तर आता वाजले सकाळचे 7 आणि मी आहे कोपरळी गावातल्या आई एकविराच्या मंदिरापाशी। मी आणि माझे बायकर्स मित्र आज निघालो आहोत कारल्याला आईच्या दर्शनासाठी। न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आपली एकविरा आई आणि याच आई एकविरीच्या दर्शनासाठी आम्ही सर्व बायकर्स मित्र आज इथून निघणार आहोत। तर त्याआधी आपल्या इथल्या आईच्या दर्शन घेऊया आणि आपल्या या बाईक रॅलीला सुरुवात करूया। तर या प्रवासामध्ये आपल्यासोबत आगरी कोळी फेम सुद्धा असणार आहे, ते सुद्धा आपल्याला सुरुवातीला पाहायला भेटणार आहेत। तर सुद्धा ह्या रॅलीबद्दल तुम्ही जॉईन बद्दल सुरुवातीला तुमचं खरंच धन्यवाद आणि खूप थँक्यू सर्वांना। जय एकविरा। माझी फर्स्ट टाइम असं रॅली, कारण म्हणजे बाईक हा दुसरा वर्ष आहे। तर गेल्या वर्षी मला जमलं नाही शूटिंग मुलं, तर या वर्षी मी आवर्जून सकाळी लवकर 6ला उठून आलेलो आहे आणि मी गावात नाही राहत, बाहेर राहतो, त्याच्यामुळे लवकर यायला लागला। खूप मजा येणार आहे। लास्ट पर्यंत ब्लॉग बघा आणि एंड तर आम्ही धमाल करणार आहोत कारल्याला गेल्यावर। सो नवीन चॅनल आहे माझ्या भावाचा, लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय एकविरा। ओके। देवीचे बाबू, ह्या ट्रिप बद्दल तू काय बोलशील? मी प्रथम गोपीचे धन्यवाद करतो की त्यांनी आपल्या इथेशी चॅनलला आणलेलं आहे आणि ही संकल्पनाच गोपीची होती। आम्ही एकदा असे 8-10 जण गाडीने घेऊन गेलेलो एकविरेला। गोपी होता, त्याच्यात आकाश, सागर, चिनू, निकेतन, तेजा, निखिल। तेव्हा आम्ही ठरवलेला की आपला एक असा हे झाले पाहिजे, रॅली झाली पाहिजे का आपल्या 100 तरी बाईक एकविरेला आल्या पाहिजे। ते स्वप्न आज पूर्ण होतोय। गेल्या वर्षी पण आपल्या 62 बाईक होत्या, यावर्षी 125 बाईक आहेत, तरी आपला नियोजन एकदम व्यवस्थित झालेलं आहे पूर्ण। ओके। तर आणखी रॅलीबद्दल जी माहिती आहे ती मी तुम्हाला हळूहळू या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पुढे देत राहील। तर आता आम्ही एकविरा मंदिरातून आपल्या मेन मंदिर जे इथं गणेश मंदिर आहे तिकडे आलेलो आहोत आणि इकडे शिवाजी महाराजांना वंदना देण्यासाठी हे सर्व बायकर्स मित्र आता इथे असेंबल झालेले आहेत। सो आता इकडून डायरेक्टली आपली रॅली निघणार आहे ती एकविरेच्या दर्शनासाठी। आपला नियोजन असं असेल, पहिले आपली छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा आहे, ते पुढे कोणी जाणार नाही, मध्ये एक झेंडा असेल। काय प्रॉब्लेम झाला तुम्हाला तर त्या झेंड्यावर तुम्ही भेटायचा आणि एक लास्टचा झेंडा आहे आपला महाराजांचा, त्या गाडीच्या मागं कोणतीच गाडी राहणार नाही, समजला? काय वाटला प्रॉब्लेम जायचं आहे। आपली स्वतःची आपली सगळ्यांची ही रॅली आहे, प्रत्येकाची जिम्मेदारी आहे आपली। डायरेक्ट रॅली थांबणार आता इथे चौक तिथे टाकी देवी आहे, तिथे आपला नाश्ता होईल। इकडे पाठीमागे बघू शकता देवीच्या थोडीशी रॅली बद्दल आता ब्रीफिंग दिलेली आहे। मित्रांनो, जल्लोष बघा, हा जल्लोष शेवटपर्यंत राहणार आहे। तर थँक्यू। आणि हे सर्व माझे मित्र आहेत म्हणजे गावातले, त्याच्यामुळे सर्वजण ओळखीचे माणसं आहेत, त्याच्यामुळे ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे आणि खूप एनर्जी आहे। ही आमचे सर्व गावातले आई एकविरेचा। आता इथून निघताना आम्हाला 8 वाजले, सर्व ब्रीफिंग झालेले आहे आणि टोटल सर्व बायकर्सला थांबले होते, जे लेट आले होते त्यांना। आपल्या या बाईक ट्रिपला पावसाने हजेरी लावलेली आहे आणि सर्व बायकर्स मित्र रेनकोट घालण्यासाठी आजूबाजूला थांबलेले आहेत। आईने तिचे आशीर्वाद द्यायला सुरुवात केली आहे। तर आता आम्ही पहिला ब्रेक घेतला आहे केलवण्याला, सर्वांना असेंबल होते हळूहळू, म्हणजे जसं जसं ट्रिप पुढे जाते तशी जशी कोण काय प्रॉब्लेम येतात हे चेक करण्यासाठी हा पहिला हॉल्ट घेतला आहे। आणि इकडे बघू शकता माझे संपूर्ण मित्र आहेत आणि माझ्यासोबत माझा चाइल्डहुड मित्र आहे आकाश, फर्स्ट टाइम ब्लॉगमध्ये आहे आणि इकडे निखिल पण आहे आपला रायडर।
सो सर्वजण खूप मंडळी आहेत आणि विनोद तिकडून धावत आलाय बघा गाडी टाकून इन्स्ट्रक्शन प्रमाणे. आमचा पहिली गाडी ते पुढे भगवा झेंडा, त्यानंतर आमचे सर्व बायकर मित्र. पारपाडा हायवेला पोहोचलोत आम्ही आणि हे सर्व बायकर मित्र येतात. तो आम्ही इथं थांबलो आहे गाड्या आणण्यासाठी. ओके, तर आता आम्ही दानफाट्याला पोहोचलो. टाके देवीचं मंदिर आहे आणि तिथे सर्व बायकर्स मित्रांना गाडी लावण्यासाठी खूप चांगली जागा आहे. सो तिथेच आई एकविरा प्रेमी यांच्यातर्फे नाश्त्याची सोय आहे. सो आम्ही इथे सर्व आता नाश्ता करणार आहोत आणि इथून पुढे मग एकविरेकडे प्रस्थान करणार आहोत. तर आपल्यासोबत विनोद आहे. तर विनोदा, कशी राईड चालली आहे तुझी ते सांग. खूप चांगली राईड चालू आहे आणि खूप चांगलं वातावरण आहे. गाडी चालवायला खूप चांगली मजा येते. ओके, चला असेच रिव्ह्यू आपण प्रत्येक ठिकठिकाणी घेऊ. आणि जितू दादा, तुझं कसं चालू खूप एन्जॉय करतोय आता. हां, खूप एन्जॉय करायची आणि माझ्यासोबत आहे जित्तू. तर इथे आपल्याला नाश्त्यासाठी समोसांची सोय आहे आणि विवेकानंद काका नाश्ता देत आहेत सर्वांना. थँक्यू. आणि ही सर्व मंडळी आपली इथे आता जवळपास कोपरलीवरनं निघून आम्हाला 1.5 तास झाला आहे, कारण सर्वजण हळूहळू येत आहेत आणि काळजी घेऊन येत आहेत. हे महत्त्वाचं आहे. माझा मित्र आणि आमचे शेजारी विक्रांत साहेब आम्हाला भेटलेले तिथं. कशी चालू आहे राईड? आणि अजून प्रीतम, बिपिन हे सर्व मंडळी सुद्धा पुढे भेटणार आहेत आपल्याला एकविरेला. नाश्ता करून झालाय आणि आता पुन्हा एकदा सर्वजण निघालेत. खोपोली सिटी क्रॉस केलेली आहे आणि आता इथून खंडाला गट सुरू होणार आहे. तर सर्वांसाठी आता आम्ही थांबलेलो आहोत. तर माझ्यासोबत आता माझा मित्र कुणाल म्हात्रे आहे. कसं वाटतंय राईड करताना? एकदम छान वाटते. पावसाळ्याची राईड म्हणजे एकदम उत्तम राईड असते. ओके, काय म्हणता मंगल करायचं भावाचा. सर्वांचं खूप असं प्रेम मला लागतंय, त्यामुळे खूप भारी वाटतंय. आणि इथला मौसम बघितलात ना तर मन तृप्त होईल. हे बघा, आणि हा खंडाळा घाट वाहू शकता तुम्ही. जबरदस्त संपूर्ण धुक्यामध्ये लपलेला हा घाट कसा वाटतो तुम्हाला नक्की सांगा. पाऊस एवढा जबरदस्त आहे ना की प्रत्येकाने इथे थांबायचं बेत केलाय. आणि गुरुवांना आमचे आणि आमचे गुरुवांना एकविरा भक्त कसं वाटतंय राईड बद्दल? एकदम झकास लाली आपली निघालेली आहे. सर्व भाविक प्रेमभावाने निघलेले आहेत एकविराच्या दर्शनासाठी. एकविरा माते की जय, माते की जय. आणि आमचे म्हात्रे साहेब हे टुरिस्ट आम्ही त्यांच्याबद्दल इन्स्पायर होतो नेहमी फिरण्याच्या बाबतीत आणि ते सुद्धा आमच्या राईडबद्दल आहे. तर खरंच आम्हाला खूप आनंद झालाय. कसं वाटतं राईडसाठी? राईड अतिशय उल्हासदायक आहे. हां, म्हणजे एनर्जी बघितली ना किती आहे. प्रत्येक एकविरा भक्ताला आता वाटत असेल की मी या राईडचा सहभाग झालो असेल तर खरं झालं असतं, पण आता नाही. पण पुढच्या वर्षी तुम्ही नक्की येऊ शकता. आपला अजून एक मित्र गौरव साहेब भेटलेले आहेत, एकविरा भक्त
तर कसं वाटतं? आणि प्रत्येक जण खूप आनंदी आहे आणि एवढे जण आहेत ना की जवळपास 200+ मेंबर आहेत ना, तर त्यामुळं म्हणजे जो आमचा आनंद आहे तो द्विगुणित झालेला आहे. माझा मित्र भेटलेला आहे. फायनली आम्ही आई एकविरा मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पोहोचलेलो आहोत आणि इथे आता सर्वांची वाट बघतोय, कारण सर्वांना घेऊनच आम्ही या मुख्य प्रवेशद्वारामधून आतमध्ये जाणार आहोत. तर आतापर्यंत कशा प्रकारे चालू आहे? एकदम व्यवस्थित आहे, पोरांचं व्यवस्थित सहकार्य आहे, शिस्तबद्ध आतापर्यंत शिस्तबद्ध आलेले आहेत. याच्या पुढे पण त्याने असंच शिस्तबद्ध राहावं. आणि आईचं मुख्य प्रवेशद्वार दिसलेला आहे आपल्याला. काय आनंद आहे, आनंद गगनात माझ्या मावेना. ही वाट जशी नदी पाण्याची लाट कडलो खंडाल्याचा मी घाट ग आई आईलो तुझ्या नगरात ग. आई एकविरा कारले डोंगरची माऊली आई. आता 11 वाजलेत आणि आम्ही आई एकविरेच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. जवळपास 8 वाजता निघालो होतो कोपरलीवरनं आणि 3 तास लागलेत, परंतु सर्वजण सुस्थितीमध्ये इथपर्यंत आहेत. हा खरा मोठा आमचा आनंद आहे. आम्ही सर्वांनी एक टेरेस बुक केला आहे की जेणेकरून इथे जेवण पण करता येईल आणि सर्वांना जेवणासाठी व्यवस्थित जागा पण होईल. आणि सध्या इथं जेवणाची तयारी होते, ती पण तुम्ही बघू शकता. हे बघा, ही आमच्या गावातली मंडळी, ही आमच्या अगोदर इथे येऊन जेवणाची सुरुवात केलेली आहे त्यांनी करायला. आणि आपले काही मित्र इथे त्यांना हेल्पसुद्धा करताना, पाणी वगैरे आणून देताना इकडे सुद्धा काम चालू आहे. आता आम्ही फ्रेश होऊन आलोत आणि आई एकविराच्या दर्शनासाठी निघालो होतो. तर मला आता माझा खास मित्र आणि आई एकविराचा माझ्या नजरेत असलेला सर्वात मोठा भक्त भेटलेला आहे, बिपिन म्हात्रे. जसं आपण सर्व बोलतो की आई एकविरा माझ्या पाठीशी आहे, तर खरोखरच आमच्या बिपिन म्हात्रेच्या पाठीशी आई एकविरा आहे आणि ते तुम्हाला दाखवतो. आई एकविरा माझ्या पाठीशी आहे. तर आईच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेताना, पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन आईचा डोंगर चढायला सुरुवात केली आहे. आई एकविरा ही रेणुका मातेचा अवतार आहे आणि भारत आणि नेपाळ या देशांमध्ये परशुरामांची आई म्हणून एकविरा मातेचं रेणुका या नावाने पूजा केली जाते. आई अशा प्रकारची मजा ही या प्रवासात होणारच आहे. बोर्नीचं किंग आलं ना, बोर्नीवरचं किंग, बोर्नीवरचे किंग बबन जगताप. किती ऊन पाऊस असला तरी आईच्या भक्तांची जी गर्दी असते ती या मंदिरापाशी नेहमीच तुम्हाला बघायला भेटते. आणि आजचा रविवारचा दिवस त्यामुळे अफाट गर्दी आहे. कधीचे दर्शन आपल्याला की नाही याची सुद्धा शाश्वत आहे. आणि इकडे बँचे घेऊन थोडंसं पायऱ्या चढून आल्यानंतर आपण पोचतो ते 5 पायरी मंदिरापर्यंत. आणि इकडे आता आपण दर्शन घेणार आहोत. हे 5 पायरी मंदिर आहे. विनोदा दर्शन घेताना आई तुझ्या आशीर्वादाने हा प्रवास सुखाचा होऊ दे सर्वांचा, हेच तुझ्याकडे माग. आईच्या डोंगरावरून येणारा पाणी हा संपूर्ण असा खाली येता येता धबधब्यांमध्ये रूपांतरित होतो आणि इथपर्यंत पोहोचतो. आणि पायऱ्या चढता चढता अशा प्रकारच्या वॉटरफॉलचा नजारासुद्धा या सर्व भक्तांना भेटतो. जसं जसं आपण पुढे येतो आईच्या या वाटेवर, तसंच रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला प्रसादाची, खाऊची आणि आईच्या ओटीच्या सामानाची दुकानं लागतात.
पौराणिक कथेनुसार आई एकविरेचं मंदिर हे पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते. एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकविरा माता प्रकट झाली आणि तिने त्याचे मंदिर एका रात्रीत बांधण्याची त्यांना अट घातली. पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधून दाखवले. त्यांची ही भक्ती पाहून एकविरा आईने त्यांना आशीर्वाद दिला की एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही. एकविरा देवी ही जलदेवता म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. म्हणूनच इथे येणाऱ्या भक्तांमध्ये आगरी, कोळी आणि अनेक वेगवेगळ्या समाजाची माणसं तुम्हाला इथे जास्तीत जास्त पाहायला भेटतात. आईच्या भक्तांची गर्दी पाहता आम्ही आता आईचं मुखदर्शनच घ्यायचा विचार केला आहे आणि मंदिराच्या इकडे मेन पायरी आहे तिकडे आलो. आता इथूनच दर्शन घेतोय आणि नंतर आपल्या बाजूला ज्या बौद्ध लेण्या आहेत त्यासुद्धा आपण पाहणार आहोत. आपल्या भारत देशामध्ये 2700 लेण्या आहेत. त्यातील महाराष्ट्रामध्ये 800 आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे ही आपली कार्ला लेणी. आपण पाठीमागे बघू शकता की इथे हत्तींचे शिल्प आहेत आणि वरती दाम्पत्यांचे शिल्प आहेत. त्यानंतर अशा प्रकारचे आर्किटेक्चर आहे. जबरदस्त शिल्पकलेचा नमुना इथं आपल्याला या लेण्यांच्या मार्फत बघायला भेटतो आणि हा संपूर्ण चैत्यगृहाचा प्रवेशद्वार आहे. पूर्वीच्या काळात खूप सारी माहिती ही अशा प्रकारच्या शिल्पांच्या मार्फत जनरेशन टू जनरेशन पसरली जायची किंवा पुढे नेण्याचा एक प्रयत्न अशा प्रकारे केला जायचा. कार्ला लेणी हा 16 बौद्ध लेण्यांचा गट आहे. त्यापैकी एक चैत्यगृह आणि बाकी सर्व विहार आहे. चैत्यगृहामध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर 50 रुपये तिकीट आहे. पर पर्सन 25 रुपये आहे. चैत्यगृह म्हणजेच त्यावेळचं भव्य प्रार्थनास्थळ. या चैत्यगृहाच्या बाजूला नक्षीदार असे खांब आपल्याला बघायला भेटतात आणि त्यावर कोरलेली माहिती जी त्यावेळचा इतिहास आणि त्यावेळचं दळणवळणाची जी साधनं होती यांच्याविषयी माहिती आजही आपल्याला मिळते. तर आता मी लेण्यांच्या दुसऱ्या साईडला आलेलो आहे जिकडे आपल्याला हे विहार पाहायला भेटतात. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता आणि इकडे गौतम बुद्धांची मूर्तीसुद्धा पाहायला भेटते आणि ह्याच्यानंतर इथे एक दगडी जिना आहे. तिथे चढून आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. म्हणजे त्या काळीसुद्धा ह्या लोकांनी फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर अशी कन्सेप्ट उभारली होती. आता मी वर आलेलो आहे आणि इथे एकूण 8 विहार आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. त्यावेळेच्या अशा या खोळ्या होत्या. ह्या संपूर्ण खोळ्या पाषाणामध्ये उभ्या केलेल्या आहेत. तेव्हाची अद्भुत कलाकृती आज आपल्याला पाहायला मिळते. आई एकविरेचं दर्शनसुद्धा झालं आहे आणि लेण्या पण पाहून झाल्यात. सो आता इथून मी खाली जातो आहे जिकडं आपली जेवणाची व्यवस्था केली आहे कारण भूक खूप लागलेली आहे. पाऊससुद्धा आता थांबला आहे. तर घरी नेण्यासाठी प्रसाद घेतो आहे. तर इकडे आणि नावं दिली अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य अशा प्रकारची एक वेगळी कन्सेप्ट इथे आपल्याला बघायला भेटते. वरती पाऊस एवढा जबरदस्त होता ना की खतरनाक लेवलची थंडीसुद्धा लागली. मी थोडा लेण्यांमध्ये जाऊन ते थांबलो त्यामुळं एवढं काय वाटून नाही आलं. इथं पोहोचलो आहे आणि सर्वजण जेवायला बसलेत. हा नजारा बघा. हां आणि ही सर्व सुविधा बघा. आता भूक लागली आहे ना तुला? आणि हे आमच्या जेवणाची संपूर्ण सोय अभियानाने केलेली आहे. म्हणजे यांच्यामार्फत जेवण बनवणं झालं. तुमचं खूप धन्यवाद. तुमच्यामुळे आज आम्हाला चांगलं जेवण भेटणार आहे. आधी जेवण घेतो पटापट. जेवण करून झालंय आणि आता आम्ही हक्काचा आणि महत्त्वाचा आमच्यासाठी क्षण आहे तो म्हणजे वृक्षारोपणाचा. त्यासाठी आता आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत आणि खड्डे करतोय आणि ते वृक्षारोपण करतोय आणि हा एक निसर्गाला मानवंदना देण्याचा कार्यक्रम आमच्या या एकविरा प्रेमी यांच्या मार्फत हा करण्यात आलेला आहे. लाखन पाटील हे वृक्षारोपण करताना इथे सचिन दादा, म्हात्रे साहेब आणि देवीचंद बाबू वृक्षारोपण करताना. तर हे सर्व आमच्या भागातले MSCBचे वर्कर आहेत. त्यांचा हातभार सुद्धा या वृक्षारोपणाला लागलेला आहे. गेल्या वर्षी सुद्धा 20 झाडे लावण्यात आली होती आणि ह्या वर्षी सुद्धा 20 झाडे आमच्या या मंडळातर्फे किंवा एकविरा प्रेमींतर्फे लावण्यात आलेले आहेत आणि त्याचाच हा भाग तुम्हाला बघायला भेटतो इकडे.
वृक्षारोपण करून आम्ही सर्व आता आपला पायथा मंदिर आहे तिकडे आलेलो आहोत आणि ह्या बाईक रॅलीची एक सुंदर आठवण आणि छान आठवण म्हणून आपण सर्वांना फोटो एक काढण्यासाठी आपण इथे आलो. तर आई माऊलीचा आता आपला संपूर्ण कार्यक्रम झालेला आहे आणि आता आपण इथून सर्वजण घरी जाणार आहोत. सो हा ब्लॉग आपण आपल्या एका नवीन स्टाईलमध्ये एंड करूया. हा व्हिडिओ आईच्या दारात सुरू केला होता तसाच हा व्हिडिओ आईच्याच दारात एंड करायचं ठरवलंय. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा.